नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. नूतन विद्यामंदिर म्हणजेच आत्ताच्या ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्यालयाच्या सन 1974-75 10वीच्या बॅचचे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या प्रसंगी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक वरिष्ठ शिक्षक गुरुवर्य गणपतराव काळोखे, ज्येष्ठ पत्रकार व गुरुवर्य सोनबा गोपाळे गुरुजी व रमेश जाधव गुरुजी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबत ज्येष्ठ विनोदी कलाकार बंडाजी जोशी, ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, माजी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस दिलीप शंकरराव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सर्वप्रथम समूहातील काही सदस्य व त्यांच्या नातेवाईकांचे मागील काळात निधन झालेले आहे अशा सर्वांना संस्थापक मनोहर दाभाडे व सर्व सदस्यांनी आदरांजली वाहिली. समूहातील सदस्य व पुणे जिल्हा भाजपचे विद्यमान अध्यक्ष अविनाश बवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी मान्यवरांचा यथोचित सन्मान पार पडला. त्याचसोबत प्रवेशद्वारावरील रांगोळी काढणारी रुपाली प्रदीप जवेरी, या सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनात आरोग्य तपासणीची जबाबदारी पार पाडणारे योग शिक्षक रघुनाथ नाईकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुभद्रा नाईकरे, महाराष्ट्र लाईव्हच्या पत्रकार रेश्मा फडतरे, योगीराज हॉलचे मालक आशिष पाठक यांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते पार पडला. तसेच या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सोनबा गोपाळे गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून 75 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली त्यावेळच्या इतिहासाची आठवण सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर पांडुरंग पोटे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानले व शिक्षण संस्थेतल्या बदलावर प्रकाश टाकला. ॲडव्होकेट रवींद्र दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विद्यार्थिनी व समूहातील सदस्य अलका फाकटकर व वासंती गुंड यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर विनोदवीर बंडा जोशी यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम संपन्न झाला. सुग्रास अशा भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी 50 वर्षानंतर भेटणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमासाठी अनेक जण अगदी महाराष्ट्राबाहेरून उपस्थित राहिले होते. पुन्हा एकदा 50 वर्षानंतर जणू 10वीचा वर्ग भरल्याची प्रचिती या विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्साह बघून येत होती. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.